म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे. पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्यात. एकदा कार्यक्रम संपल्या इथं आलो. मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही. तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथली एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या. स्वतः निवडणूक आयोगाचे प्रमुख यांनी आपल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. त्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं सगळ्याच राजकीय लोकांचे कार्यक्रम बदलले. आमचाही शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दौऱ्यावर जाणार होतो, परंतु मग मी इथं थांबलो. माझ्या नंतर मी सर्किट हाऊसला जाणार होतो, परंतु आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती, त्याच्यामुळे मग मी इकडं आलो. आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक, सोलापूर जिल्ह्यातले, आमच्या सांगली मिरज कुपवाड परिसरातले, पुण्यातले, पिंपरी चिंचवड मधले असे लोक येत होते, भेटत होते. उद्या पण सकाळी 7 वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे. काहींना कुठल्या प्रभागाच्या बद्दल काही सांगायचं आहे, काहींचं वेगवेगळी मतं. निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो, आमच्या निवडणुका झाल्या, कोणी आम्ही खासदार झालो, कोणी आमदार झालो, कोणी मंत्री झालो, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, सगळी काही पदं मिळाली आम्हाला. पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांची निवडणूक आहे. एक तर 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही. वास्तविक 2022ला व्हायला पाहिजे होत्या, त्या 2026 मध्ये आता होत आहे. नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी. बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले, परत निवडणुका पुढे गेल्या. असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे. पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्यात आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे की 50%च्या आतमध्ये आरक्षण पाहिजे. त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या, नंतर मराठवाड्यातल्या 2 आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांचं 50%च्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग, कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत. ते झाल्यावर त्याही जाहीर. दादा, युतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज विधान केलं की पुण्यात राष्ट्रवादी तुमच्यासोबत लढणार नाही, दुसऱ्याचा फायदा व्हायला नको, एकत्र लेट म्हणून. पण शिवसेनेचे शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांना जे योग्य वाटतं ते स्टेटमेंट त्यांनी केलं. ठरलं होतं का, असं ठरलं का आता? त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले. तुमच्याशी झाली असेल ना दादा चर्चा? कार्यक्रम संपल्या इथं आलो. मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं, मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो, चर्चा करतो, त्याच अनुषंगाने त्यांनी केलं. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काय रणनीती असणार? पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी रणनीती काय असणार दादा? त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार. अरे बाबा, अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं. अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणतात. ठीक आहे, बरोबर. मैत्रीपूर्वक लढत. मग दादा, दुसरं ऑप्शन आपल्याकडे पवार साहेबांसोबत युती करणार का? राष्ट्रवादीची युती, दोन्ही राष्ट्रवादीची युती. बाबा, आता निवडणूक जाहीर झाली, तुला काय जरा कळ काढ. पेशन्स ठेव सार. त्यामध्ये ऐक ना, आता 4 वाजता का 5 वाजता डिक्लेअर झालंय. आता सगळीकडं त्याचा बोबाटा झालेला आहे. आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष कसे प्रभाग स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. आता ते आम्ही काय केलं, मागे 15 वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसवाले काय करायचो, किंवा आमचे मित्रपक्ष शेका पक्ष होता तेव्हा, किंवा इतर RPI आठवले साहेब तेव्हा आमच्या बरोबर काही काळात होते. तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल
किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक जे शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथलं एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या.